जय हरी विठ्ठल मंडळी. आज आपण ऐकणार आहोत पंढरपूरच्या विठोबा महाराजांच्या मूर्तीवर असलेल्या कानातल्या माश्यांचे रहस्य. पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या दोन्ही कानात छोटे मासे घातलेले दिसतात. ही गोष्ट अनेकांना माहीत नसते आणि कुतूहल वाटत राहतं, हे मासे कशासाठी, कोणत्या भक्तानं घातले, याचा अर्थ काय. सर्वप्रथम आपण बघू पौराणिक दंतकथा आणि इतिहास काय सांगतो. मनाला स्पर्श करणारी ही कथा आहे मंडळी. एकदा काय झालं, पंढरपूरच्या परिसरात एक गरीब मच्छीमार, मासे पकडणारा, विठोबा महाराजांचा खूप मोठा भक्त होता. तो दररोज विठोबाला मनाने नमस्कार करायचा, पण त्याच्याकडे देवाला अर्पण करायला सोनं चांदी नव्हतं, फुलं नव्हती की तुळशीमाळ सुद्धा नव्हती. त्याच्या हाती असायचे फक्त मासे. एके दिवशी त्याच्या मनात आलं, हे माझे विठोबा, तुम्हाला मी काय देऊ. आणि प्रेम भावनेने त्याने 2 ताजे मासे देवाला अर्पण करायचं ठरवलं. मंदिरात जाऊन त्याने विठोबाच्या चरणी ते मासे ठेवले. तेव्हा मंदिरातील काही ब्राह्मण आणि पुजाऱ्यांनी त्याचा खूप अपमान केला. अरे, माशांसारख्या अशुद्ध वस्तू मंदिरात घेऊन यायची, तुला देवळात येण्याचा अधिकार नाही. मच्छीमार रडतरडत विठोबाच्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि म्हणाला, हे माझे विठ्ठला, माझ्या हृदयात फक्त भक्ती आहे, माझ्याकडे हाच अर्पण आहे. तेव्हा म्हणतात, विठोबा मूर्तीने साक्षात प्रकट होऊन विठोबानं ते आनंदानं स्वीकारून आणि आपल्या कानात कुंडलाप्रमाणे परिधान केले आणि म्हणाले, हे माझ्या कानातलं भूषण म्हणजे माझ्या भक्ताचा सन्मान आहे. आणि सर्वांना सांगितलं, माझ्यासाठी भक्ती हीच खरी अर्पण आहे, वस्तू नव्हे. तिथल्या लोकांना मोठा धक्का बसला आणि सगळ्यांनी त्या मच्छीमाराची क्षमा मागितली. त्यानंतर विठोबाच्या मूर्तीच्या कानात माशांच्या आकाराची कुंडलं बनवण्यात आली आणि आजही ती पंढरपूरच्या विठोबा मूर्तीच्या कानात पाहायला मिळतात. याचा अर्थ असा घेतला जातो की देव सर्वांना समान मानतो, भक्तीत भेदभाव नाही. माशासारखा अशुद्ध समजला जाणारा अर्पण सुद्धा भक्तिभावाने दिला असेल तर देव त्यालाही स्वीकारतो. तसेच ज्याप्रमाणे माशाला पाण्याविना जीव नाही, त्याचप्रमाणे भक्ताला विठोबाविना जीवन नाही, हा गूढ संदेश यामधून दिला जातो. प्रत्येक प्रेमपूर्ण अर्पणाला देव स्वीकृती देतो. तेव्हापासून कानात मासे ही परंपरा सुरू झाली. आता आपण बघू अभंगांतील उल्लेख काय आहे, तो देखील फार सुंदर आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, कानात मासे, गळ्यात तुळस, भक्तांपाशी उभा विठोबा. या ओळीतून स्पष्ट होतं की हे मासे केवळ शृंगार नसून भक्तीचा प्रतिकात्मक अर्थ आहे. एकनाथ महाराज म्हणतात, कानात मासे, तोंडात प्रेमाचा ओलावा, भक्तांच्या प्रेमात रंगलेला माझा विठोबा. याचा अर्थ विठोबा कानात भक्तांचं बोलणं ऐकतो. माशाच्या कानाशी असलेला संबंध म्हणजे सदैव ऐकण्याची तयारी. या कथेचा आध्यात्मिक अर्थ देखील फार सुंदर आहे मंडळी. मासे हे नेहमी पाण्यात असतात आणि त्यांचा संपर्क पाण्याशिवाय तुटला तर ते जिवंत राहू शकत नाहीत. तसंच भक्त आणि भगवंत यांचं नातं आहे. भक्ताचं मन विठोबात इतकं एकरूप असायला हवं की त्याच्याविना भक्त जिवंतच नाही. कानात मासे लावणं म्हणजे विठोबा भक्तांची प्रार्थना, मनोमन भावना, आर्तता ऐकतोय याचं प्रतीक. तसेच माशाचा अर्थ होतो गुप्त ज्ञान. पौराणिक शास्त्रांमध्ये मासा हे गुप्त विद्येचं आणि आध्यात्मिक जागृतीचं चिन्ह आहे. आता आपण बघू विठोबांनी कानात मासे घालून भक्तांसाठी कोणता संदेश दिला आहे. विठोबा कानात मासे घालून भक्तांना सांगतोय, तुमच्या प्रत्येक प्रार्थना, मनातल्या गोष्टी मी ऐकतो आहे. तुमचं गुपितही मला कळतं. कानातले मासे हे सदैव श्रवणशील भक्तवत्सल देवतेचं प्रतीक आहे. देव सर्वांना समान मानतो, भक्तीत भेदभाव नाही. माशासारखा अशुद्ध समजला जाणारा अर्पण सुद्धा भक्तिभावाने दिला असेल तर देव त्यालाही स्वीकारतो. आता आपण बघू पंढरपूर मंदिरातील वास्तू इतिहास कसा आहे. पंढरपूरची मूर्ती
11 ते 12व्या शतकातील असल्याने मास्य कुंडल त्या युगातील अलंकरण परंपरेशी जुळते. हे दुहेरी धार्मिक आणि सामाजिक संदेश देतात. स्त्री पुरुष, उच्च नीच, मांसाहारी शाकाहारी आणि जातीमुळे कधीही विभाजित होऊ नका. आता आपण ह्या व्हिडिओचा थोडक्यात निष्कर्ष बघू. म्हणून मंडळी, पंढरपूरच्या विठोबा महाराजांच्या मूर्तीच्या कानातले मासे हे केवळ सजावटीचा भाग नाही, तर भक्ताचा प्रेमभाव, भक्ताच्या मनाचा आवाज ऐकणाऱ्या देवतेचं प्रतीक आहे. विठोबाच्या कानात हे कुंडल वाद, भेदभाव, अज्ञान अशा सर्वांपेक्षा भक्तीचा विजय दर्शवतात. देवाला प्रेम, भक्ती आणि समर्पण हवं असतं, वस्तू नव्हे. तेच संत अभंगात गातात. कानात मासे, गळ्यात तुळस, भक्त पाशी उभा विठोबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहा. पुढच्या भागात आपण विठोबाच्या डोक्यावर लावलेल्या मातीच्या ठिपक्याचा रहस्य जाणून घेणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका. जय हरी विठ्ठल. धन्यवाद.